सहकार्यानं सुद्धा आम्ही इथे आमंत्रित करतो. सामन्याकडे वळणार आहोत. बघा निशांत या आपला सामनावीर या किताबाने इथे गौरव केला जाईल. हा जीवन आपण या इथे तेजस्विनी ताई आलेले आहेत. जीवन करत आपण सन्मान इथे केला जाईल. प्रथमतः तेजस्विनी ताईंचा सन्मान इथे केला जाईल. निशांत या निशांतला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव इथे केला जाईल. निशांत याचे आपण हेल्मेट खऱ्या अर्थाने आमचे कटेकर साहेबांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सुधीर दादा कटेकर एक समाजसेवक आहेत. तेजस्विनी ताई आणि ज्ञानेश्वर पाटील यांचा नगरसेवक आहेत घोडगावचे. या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते सामनावीर या किताबासाठी आपण सुरक्षा यंत्रणा खऱ्या अर्थाने पाहतो. हेल्मेट आणि त्यानंतर गौरवचिन्ह तेजस्विनी ताईंचा इथे सन्मान केला जाईल. जगदीश गरज साहेबांचाही सन्मान इथे केला जाईल. प्रथमतः तेजस्विनी ताई यांचा सन्मान आपण करूया. श्री जन्म म्हणून न व्हावे उदास संत जनाबाई सांगतात की साधू संत ऐसे केले जनी संता घरची दासी मी आखिली. श्री जन्म म्हणून न व्हावे उदास माझे या जगात रोज जाते घरघरावे. मात्र मी जे जे सोसीन ते संत जनाबाईचे असावे. श्री जन्म म्हणून न व्हावे उदास नारी शक्ती आणि या नारी शक्तीचा सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय जगदीशदादा गरज साहेब यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान केला जाईल. जीवन गरज साहेब भाऊ पाटील यांचा सन्मान. ओ टू कमेंट्री बॉक्स सामन्याकडे आपण बोलूया. आमचे समालोचक मित्र प्रवीण टेंबे जोडले जातील. थँक्यू. एका बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी झरेबरे आई भूमिका 11 आंबे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय कुशाल 11 गावदेवी ढोंगराचा पाडा. या दोन संघामध्ये मोठी लढत. एक फ्रेश सामना. बॉल तयार. परफेक्ट यॉर्कर. पहिला बॉल प्रचंड वेगवान. आंबे संघ टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी. त्यांच्या बाजूला आयोजकांचा आपण संघ पाहतोय. एक बनेंगे आणि एकतेचं प्रतीक ज्या संघाने दाखवलं तो डोंगराचा पाडा संघ. अक्षय कडू बोम बोम त्याचा फेवरेट फटका इन्व्हेस्टमेंट झोन मध्ये मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चौकार. मान्यवरांचा येतोचे सन्मान श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने इथे केला जात आहे. अक्षय कडूने चौकार मारलाय. नो लुक शॉट साठी तो प्रसिद्ध फलंदाज आहे आणि या सीझनला पहिल्यांदा दोन संघ एकमेकांसमोर खेळतात. आंबे डोंगराचा पाडा नाईट रजनीमध्ये 48 संघ होतं. तिथे 2 चिठ्ठ्या समोर आल्या. आंबे आणि डोंगराचा पाडा एकमेकांसमोर. फुलटस बॉल गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग सध्या आपण पाहतोय मिड ऑफकडे. फुरलेनचा बॉल फक्त एक धाव इथे मिळेल. सुंदर आयोजन तुम्ही पाहताय. एका बाजूला आंबे संघ ज्यांचे पॅकर आहेत परेश शेठ पाटील वावंजा शिवसेनेचे दमदार नेते आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही डोंगरचा पाडा संघ पाहताय. एक भन्नाट फॉर्ममध्ये वलपमध्ये 3रा क्रमांक डोंगरचा पाडा संघाने पटकावला. स्वर्गीय कुशाल 11 आणि गावदेवीच्या नावाने हा संघ पुन्हा एकदा उतरलाय. बॉल तयार. ओ प्रदीप संघनायक मात्र यावेळी मिस टायमिंगचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे जातो. फक्त एकच धाव इथे मिळेल. मागील सामन्यामध्ये पाहिलं आपण क्रॉसिंगला किती महत्त्व असतं बघा मित्रांनो. रायगड टेनिस क्रिकेटचा नियम आहे क्रॉसिंग परफेक्ट झाली पाहिजे तर पंच तिथे आऊट देतात. आणि पंचाने पाहिलं ज्यावेळी विकेट किपरने चेंडू स्टंपवरती लावला त्यावेळी क्रॉसिंग झाली नव्हती. त्यामुळे पंचाने तो निर्णय फलंदाज आऊट असा दिला. टॅप केलाय बॉलला अक्षयने. रनआउटची संधी. मात्र प्रदीप धावतोय वेगाने. तो कॅप्टन आहे या संघाचा. परंतु समोर चेंडू मारायचा होता खेळाडूला आणि ते एक धाव कंप्लीट. व्यासपीठावरती आपण पाहतोय होय होय वार करी पाहे पाहे पंढरी पंढरीचा वार करी सह्याद्रीचा दार करी. खऱ्या अर्थाने महागुरु डोंगरचा गाव म्हटला ना तर वारकरी संप्रदाय आणि तुमच्या मागे जे नाव आहे श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ. काय म्हणाल याच्याबद्दल? वारकरी संप्रदायाचा वारसा या गावाला लाभलाय ना निश्चित स्वरूपात. कारण मी यापूर्वी उल्लेख केला की महाराष्ट्र म्हटला ना संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपुला महाराष्ट्र की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे की शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची की. राजे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी खऱ्या अर्थाने प्रथमतः कुणी दिली असेल तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य
तुकोबा समर्थ खऱ्या अर्थाने ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हो, काय फटका आणि जबरदस्त फिल्डिंग. आंबे संघ देखील कमी नाही, त्यामुळे या संघाला कमी समजू नका असं त्यांची फिल्डिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. वेल ट्राय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती एक चौकार लागल्यानंतर डोंगरचा पाडा संघ पोहोचलाय तब्बल 8-0 गडी बाद. 5 षटकांची लढत सध्या आपण रिफ्रेश करणारा सामना पाहतो. आणि मी आता उल्लेख केला की डोंगरचा पाडा 3रा क्रमांकाचा मानकरी वलपमध्ये ठरला होता आणि पुन्हा एकदा तुम्ही या संघाला पालेश्वरी नाईटमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये खेळताना पाहाल. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय कोलवाडी गावचे पोलीस पाटील प्रमोददादा अगलावे, त्यांच्या समेत कैलास भोईर आणि या स्पर्धेला टू व्हीलर बाईक ज्यांनी पुरस्कृत करण्यात आले, ज्यांच्या माध्यमातून हुसेन अख्तर साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्या निकटवर्ती आहे प्रतीक विष्णूचे ढोंगरे, ढोंगऱ्याचा पाडा उदय सामंत फाउंडेशनच्या मार्फत या संस्थेसाठी 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल प्रतीक्ष ढोंगरे यांचा आम्ही श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तर मित्रांनो, आता मंचावरती शुभागमन झाले फटाक्याच्या आतिषबाजीने. गोलंदाज थोडा थांबा, फटाके वाजणार आहेत. आणि शुभागमन झाले ज्यांच्या वतीने स्पर्धेला तब्बल 40,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं, ते या स्पर्धेचे कट्टर समर्थक हुसेनजी अख्तर यांचं मी मनपूर्वक स्वागत तर करतो. निश्चित स्वरूपात मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मालिकावीरसाठी टू व्हीलर बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेलं आहे हुसेन अख्तर यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सन्मानित स्वागत केले जात आहे. प्रवीण बघ इथे फटाक्यांची आतषबाजी हुसेन दादानी इथे टू व्हीलर बाईक पुरस्कृत केलेली आहे. कारण असं म्हटलं जातं की एकमेका साह्य करू अवघे धरू सुबंत, की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. ती पाऊले आपल्याला इथे बघायला मिळतात. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हुसेनजी अख्तर प्रत्येक वर्षीय स्पर्धेमध्ये येतात. आवर्जून दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आणि बंटीवरती त्यांचं विशेष प्रेम आम्ही नेहमी पाहिलं आणि जबरदस्त योगदान नेहमीप्रमाणे. यावर्षी देखील 40,000चं योगदान त्यांच्याकडून या स्पर्धेला लाभले. मागच्या वर्षी देखील आम्ही पाहिला 50,000 आणि 60,000चं देखील त्यांनी योगदान अनेक वेळा या स्पर्धेत दिलं आहे. तर सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. या ओव्हरनंतर आम्ही काही मान्यवरांचं देखील आभार व्यक्त करू. तर ते पारितोषिक आले सुभाषजी फडके साहेब, ज्यांच्या वतीने प्रथम पारितोषिक आपण या स्पर्धेला पाहतो. त्यांच्याकडून षटकारासाठी बॅटरला 500 रुपये दिले जातील. सध्या धावफलकावरती एकूण धावा पाहतोय 12. प्रदीप कॅप्टन. बॅटची कडा, झेल ड्रॉप. विकेट किपर खूपच मागे होता, परंतु इथे एक धाव मिळेल. कष्ट करावेच लागेल, यशाला शॉर्टकट नसतो. मागच्या सामन्यामध्ये एका धावेची किंमत तुम्हाला पाहायला मिळाली. क्रिकेटचे नियम किती महत्त्वाचे असतात बघा मित्रांनो. क्रिकेटचा नियम सांगतो या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघ विजयी होते, दोन्ही संघांच्या धावा बरोबरी होत्या, परंतु क्रिकेटचा नियम जिंकला. त्यामुळे महत्त्वाचा असतो तुम्ही बॅटिंग घ्यायची की बॉलिंग हे तुम्ही ठरवा. कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीला बॅटिंग घेता तेव्हा तुमची एक धाव जास्त असते आणि बॉलिंग घेता तेव्हा थोडी एक धाव कमी असते. हे मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. इट्स अ गेम प्लॅनिंग मित्रांनो. एका धावेला किती किंमत आहे बघा. वल्लभ संघ जिंकला. टॅप केल्या या बॉलला मिडऑनकडे जाणार फिल्डर आहेत, फक्त एक धाव. आंबे संघाला कमी समजू नका, कारण डोंगरचा पाडा संघ मला वाटतं या मैदानावर प्रॅक्टिस देखील कधी कधी करत असेल, परंतु तरी देखील मोठे फटके येत नाही. सुरुवातीचे फलंदाज P1 P2 मध्ये थोडे मागे गेलेत. किती चांगली गोलंदाजी करतो प्रीतम आणि आता मयूर कनेरे. जबरदस्त गोलंदाजी. प्रीतम या संघामध्ये 2 शतक करतो. आंबे संघ देखील कमी नाही. आतमध्ये आलाय, अंगावरती बॉल लागला. हाईट फॅक्टर थोडा उंच आहे, पंच ते दर्शवतात. डॉट बॉल. सुपर गोलंदाजी. आज पब्लिक टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते, कारण आज जवळचे संघ आहेत. आजचा तुम्ही लॉट पाहिला तर वलभचे अनेक प्रेक्षक आलेत, डोंगरच्या पाड्याचे प्रेक्षक आलेत, आंबेगाव शिरोली विभागाचा प्रेक्षक आहेत, ते देखील मंचावरती आले. त्यांचंही स्वागत. चला, मेडन ओव्हरसाठी विश्राम पाटील यांच्याकडून 500 आलेत. आंबेचे ते प्रेक्षक आहेत. ओ व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त वेगवान गोलंदाज आहे हा. फास्ट अँड फ्युरियस. आत्ता देखील डॉट चेंडू येत आहेत. मयूर आत्तापर्यंत मयूरने 5 चेंडू केलेत आणि 6 धावा. बघा, इनोवा कार, गाडी नंबर 9171 9171 इनोवा कार आहे मित्रांनो. ज्या कोणी प्रेक्षकाची असेल
आपण ती व्यवस्थित पार्किंग करायचे, कारण रस्ता जाम झालाय, ट्रॅफिक झाली आहे. 9171 रोड जाम झालाय. प्लीज शेवटचा बॉल. पॅटकट मागे गेला बॉल, शॉर्ट टर्न मॅनला गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. P1 मध्ये 8 आल्या आणि P2 मध्ये आल्या तब्बल 7. 0 विकेट. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती आता आपण धावा पाहतोय 15 धावा. तर श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने डोंगऱ्याचा पाडा गावातील ग्रामस्थ सीमेरेषेच्या बाहेर खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. त्या सर्वांना ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने तत्पर सूचित करण्यात आलेलं आहे की आपली जागा आहे ही प्रेक्षकामध्ये नसून आपण व्यासपीठावर यावं. तुम्हा सर्वांचं श्रीराम मित्रमंडळ विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. प्रवीण जर विचार केला, श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा प्रेक्षकांसाठी आम्ही अभिमानाने सांगू, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. या स्पर्धेतून होणारा जो इन्कम आहे बघा, सामाजिक दृष्ट्या जनसेवेसाठी त्याचा वापर केला जातो. मग करंबेली, येलमाल, भल्याची वाडी या आदिवासी विभागामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप असेल, गणवेश वाटप असेल, वया वाटपाचा कार्यक्रम, शाळा दुरुस्तीचा खऱ्या अर्थाने साठी या मित्रमंडळाचा सातत्याने हातभार लाभलेला आहे. 1 लाखाहून आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते प्रत्येक वर्षी. हो टू कमेंट्री बॉक्स. इतिहास मोठा आहे श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळचा आणि सातत्य टिकवलंय. आपण पाहिलं तर नवीन शाळेमध्ये नूतनीकरण करण्याचं काम ते नेहमीच आदिवासी वाडीमध्ये करतात. वया पुस्तके वाटपाचा कार्य करतात. एज्युकेशन सिस्टीम कशी स्ट्रॉंग बनेल याचा ते विचार करत असतात. बघा फलंदाज लगातार 3 षटकार मारले तर एकनाथ पाटील साहेब यांच्याकडून 2000 दिले जातील आणि एका षटकारासाठी सुभाष दादा फडके यांच्याकडून 500 दिले जातील फलंदाज डोंगरचा पाडा संघासाठी. धावफलकावरती धावांचं आपण आलेख पाहतोय 15 धावा. डॉट चेंडू भरपूर येतात आणि गोलंदाजीला आलाय प्रीतम पाटील. ज्या प्रीतमने पहिल्या स्पेलमध्ये 18 दिल्या तो प्रीतम भन्नाट 8 दिल्या तो प्रीतम भन्नाट बॉलिंग करतोय. PP बॉलिंगसाठी नामांकित बॉलर. दिशाहीन चेंडू, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आणि व्हाईट बॉलने देखील डोंगरचपाडा संघ इथे थोडासा कमबॅक करेल या मॅचमध्ये. संघर्ष डोंगरचपाडा संघाला करावंच लागेल. सध्या संघ आपण एकत्रित पाहतो. प्रदीप असतील, अक्षय, त्यानंतर सेवन फडके चांगले फलंदाज टीममध्ये आहेत. परंतु धावांची नितांत गरज भासली डोंगरचपाडा संघाला आणि पिकअप शॉट आलेच पाहिजेत. ओ पिकअप शॉट ब्लॅकच्या स्लॉटमध्ये स्क्रीनच्या वरून आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पलीकडे, मच नीडेड 6. खेळतो आमचे समालोचक मित्र मंगेश पाटील शिरवली यांच्या वतीने संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स प्रवीण. प्रत्येक षटकाराला 500 आहेत सुभाषदादा फडके यांच्याकडून आणि प्रदीपने ते कमवलेत. षटकाराची गरज होती या संघाला, कारण धावांचा आलेख वाढवायचा आहे. थोडा पुढे देखील बॅटिंग चांगली झाली पाहिजे. धावफलकावरती 22 डबल दुरी. 5 षटकांची मॅच. एका बाजूला डोंगरचा पाडा, त्यांच्या ऑपोजिटला पाहतो आंबे. बॉल तयार. शॉर्ट बॉल, लेग कटर बॉल थोडा मागे टाकला होता, पिक केला बॅटरने स्क्वेअर लेगला. मिड विकेट क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. 1 धाव या बॉलवरती मिळेल. आज पब्लिक तुम्हाला पाहायला मिळते या मैदानावरती. प्रचंड प्रेक्षकांची तौबा गर्दी पाहत आहे आणि शेवटपर्यंत ही तौबा गर्दी पाहायला मिळेल. हे क्रिकेटचे चाहते, हे क्रिकेट त्यांना आवडतो आणि क्रिकेटचे दिवाणे तुम्हाला पाहायला मिळतात. सलामी फलंदाज तळ टोकून बसलेत. सलामी जोडी अक्षय कडू आणि प्रदीप पाटीलला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतो मयूर प्रीतम पाटील. सध्या पहिल्या शतकात देखील इम्प्रेस केलं. फुलटॉस बॉल, कमजोर फटका, समोर आहेत खेळाडू, जजमेंट चांगलं, फलंदाज बाद आणि यावेळी फलंदाज बाद होतोय अक्षय कडू. बघा इथे षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिकसाठी बक्षिसाची अनाउन्समेंट केली जाणार नाही आहे. सिंगल षटकार, सिंगल चौकार आणि सिंगल विकेटसाठी मात्र बक्षिसाची अनाउन्समेंट केली जाईल आणि ती एकदाच केली जाईल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. आणि ते सन्माननीय श्री रवींद्र गोपीनाथ फडके दीक्षिता वॉटर सप्लायचे ओनर्स आहेत, त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बक्षीस लावणारे देखील आपल्या टीमचे व्यक्तिमत्व, आपल्या टीमला ते सपोर्ट करतात बाहेरून आणि हा सपोर्ट नेहमी
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं या सर्व प्रेक्षकांचा प्रत्येक गावातील प्रेक्षक आले आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आवर्जून ते बक्षीस लावत असतात. 2 चेंडूचा मारा बाकी आहे. गोलंदाज प्रीतम धाव फलकावरती आपण 23 धावा पाहतो आणि आत्ता बॅटिंगसाठी आला आहे 7 फडके, ज्याचा जर्सी क्रमांक देखील 7 आहे, त्याचं नाव देखील 7 आणि 7ची भूमिका प्रतिभा असेल या सर्व खेळाडूंची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. जयेंद्र असतील या स्पर्धेसाठी, आमचे रोहित देखील असतील, योगेश असतील, सर्व आमची कमिटी एक खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. यॉर्कर बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये पडलाय समोर, ऑन साईडला ड्राईव्ह, नशीब चांगला आहे आणि नशिबाच्या जोरावर हा बॉल वेलेवरती थोडासा जंप घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला 4 रन. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा तुम्ही पाहाल कशा रीतीने नशीब बलवंत ठरलं या बॉलवरती. फिल्डरची काहीच चुकी नाही, मात्र त्याचं नशीब खराब आहे. फिल्डिंग चांगली होती, त्याने पकडला असता नो डाऊट, परंतु त्याचं नशीब थोडं खराब होतं. अंतिम चेंडूचा खेळ बाकी, धाव फलकावर 27 आणि 7 फडकेची गरज भासली या संघाला. 1 डाऊनचा फलंदाज 7ने वलपमध्ये षटकार मारला आणि ती मॅच फिनिश केली. हा फिनिशर आहे डोंगरचपाडा संघाचा. दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉल, 2 व्हाईट बॉल आतापर्यंत आलेत. 8 चेंडूंची ओव्हर तुम्ही पाहताय. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय दिनेश शोधा खानावकर यांचं आगमन. अंतिम चेंडू, प्रीतम पाटील तयार. प्रचंड वेगवान बॉल अपील केली, लेग बिफोर विकेटची पंचांनी फेट आली. गुड बॉलिंग, 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती स्वर्गीय कुशाल इलेवर डोंगरचपाडा संघ पोहोचलाय 28. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय दिनेशदादा खानावकर नावडे आणि त्यांचे समवेत प्रसाद खानावकर नावडे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने सन्माननीय माजी आमदार बालाराम पाटील चषक 2025 या नेत्रदीपक स्पर्धेच्या माध्यमातून दिनेशदादा खानावकर आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. महागुरु, तुमच्या हातामध्ये जर स्पर्धेची जाहिरात असेल तर तुम्ही निश्चित पाहाल त्याच्यावरती प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय कोणत्या मान्यवराकडून देण्यात आले त्यांचा देखील आवर्जून उल्लेख झाला पाहिजे. निश्चित स्वरूपात प्रथम पारितोषिक 1,20,000 रुपये आणि भव्य चषक या खऱ्या अर्थाने त्याचे पुरस्कर्ते आहेत स्वर्गीय कालुराम गणू फडके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री अनंताशर फडके अक्षता ट्रान्सफर आणि त्याचबरोबर सन्माननीय गजानन फडके, सुभाष फडके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. द्वितीय पारितोषिक 60,000 रुपये आणि भव्य चषक सन्माननीय स्वर्गीय वासुदेव अनंता फडके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिलीप शेठ फडके आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री समीर शेठ फडके यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तृतीय पारितोषिक आपण इथे पाहतो तर सन्माननीय गोविंद बुधाजी ढोंगरे आणि सन्माननीय श्री रामदास भोईर नितलस यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तर चतुर्थ पारितोषिक आपण खऱ्या अर्थाने इथे पाहतो. चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये सन्माननीय श्री कैलासवासी गजानन मंगल्या फडके यांच्या स्मरणार्थ अजय गजानन फडके आणि त्याचबरोबर खंडू पांडू ढोंगरे यांच्या स्मरणार्थ श्री जगन्नाथ ढोंगरे यांच्याकडून ते पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर पंचम पारितोषिक 25,000 भव्य चषक श्री सचिन भाई अनंत पाटील तोंडरे यांच्याकडून. 6वं पारितोषिक सौजन्य श्री एकनाथ चंदर पाटील, गुरुदत्त चहा, एकदा पिऊन तर पहा यांच्याकडून. धन्यवाद. गोलंदाज सज्ज, अंगावरती हा बॉल लागलाय. पुन्हा एकदा प्रदीप पाटीलचा टायमिंग त्याला साथ देत नाहीये. काही पे निघाय काही पे निशाणा, परंतु गोलंदाजी चांगली, लेग बाय सिंगल. 29 धावा तुम्ही सध्या पाहताय. डगआउटमध्ये फक्त खेळाडू बसतील, प्रेक्षकाने बसू नका. बच्चा कंपनी, डगआउटमध्ये तुम्हाला बसायचं नाही आहे. स्पर्धेचे नियम बघा, ही प्रोफेशनल स्पर्धा आहे, या स्पर्धेचा स्टँडर्ड आहे, प्लीज तुम्ही तो मेंटेन ठेवा. 7 फटके आलाय. एक भरपूर मोठी उम्मीद मित्र म्हणेल डोंगरचपाडा संघाची. 29 धावा. यस, 7 फटके तयार. नामांकित फलंदाज, शॉर्ट बॉल हुक केलाय आणि हा बॉल पाठवलाय डोंगरचपाडा गावामध्ये. बेगीत षटकार.
तर 5व्या क्रमांकाचे जे बघा 25,000 रुपयाचा पारितोषिक सचिन शेठ अर्थात भाया शेठ अनंता पाटील तोंडरे यांच्या माध्यमातून संग्राम एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर 6व्या क्रमांकाचा पारितोषिक आपण इथे पाहतो. डोंगरेचा पाडा गावातील एकेकालचे नामवंत क्रिकेटर आदरणीय श्री एकनाथ चंदर पाटील यांच्या माध्यमातून 25,000 रुपये 6व्या क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगरेचा पाडा यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकसाठी जे स्पोर्ट्स सायकल आहेत श्री अनंत पाटील देवीचा पाडा यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री प्रमोद अनंत पाटील शिवसेना विभाग प्रमुख, त्यानंतर रवींद्र गोपीनाथ फडके डोंगऱ्याचा पाडा आणि त्याचबरोबर भरत बालकृष्ण ढोंगरे यांच्या माध्यमातून सायकल स्पोर्ट्स इथे स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा एकाच अँगलने 2 बॉल 2 6 इन द रो 7 फटके फिनिशर आणि फिनिशिंगसाठी त्याला पाठवलं जातं. तो हा 7 फटके ठोकतोय. दुसरा लगातार बॅक टू बॅक षटकार. लगातार 2 षटकार ज्याची गरज होती. मच निडेड 6. 12 आल्या 2 बॉलवरती. धाव फलकावरती डोंगरचा पाडा संघ पोहोचलाय 1 विकेट. चांगली बॅटिंग. शेवटला यासाठीच नेहमी पाठवला जातो. तो घणाघाती फलंदाज आहे. एक जबरदस्त फलंदाज. सध्या रोमहर्षक सामना तुम्ही पाहता. मॅचचा टर्निंग पॉईंट आणि हे टर्निंग पॉईंट आणणारा हा फलंदाज 7 फटके. मी आत्ताच उल्लेख केला की वलप नाईटमध्ये देखील षटकारांची गरज होती. त्यावेळी त्याने मारला फटका. मात्र या संघाला टॉप 3 मध्ये घेऊन गेला आणि या संघाने 3ऱ्या चषकाचा मान उचलला. तो हा संघ डोंगरचा पाडा. परंतु आंबे संघ देखील कमी नाही आणि गोलंदाजीला आकाश भोईर. हॅट्रिक बॉल ऑन साईडला मिड विकेटला टोलवला हा फटका. मिड ऑन समोर येतो. चेंडू पकडणार तोपर्यंत फक्त 1 डाव. आता डोंगरचा पाडा संघ आता प्रदीप कडून एक्सपेक्ट करतोय कारण शेवण चांगली बॅटिंग करतो आणि प्रदीप देखील त्यालाही चांगली साथ द्यावी लागेल. परंतु आंबेज संघ विचार केला ना आकाशने आता कमबॅक केलाय. आकाशला 2 षटकार लागले परंतु आता आकाशची लाईट लेंथ खूप चांगली ठरली आणि तोही कमबॅक करतोय. 42 धावा 2 चेंडूचा खेळ बाकी. आमदार बाळराम पाटील चषक 2025चं तुम्ही पर्व पाहताय आणि व्यासपीठावरती संपूर्ण डोंगरचा पाडा गाव त्यांचे प्रेक्षक त्यांच्या मांडल्यावर जे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात ते आमच्यासोबत इथे जोडले गेलेत. क्या बात आहे. आपल्या गावाचा सपोर्ट दोन्ही संघांना नेहमीच मिळाला आहे. अंतिम चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. शतक डीप मध्ये आहे. 1च धाव घेणार आणि 1 रनने 4 षटकांचा हा खेळ. इथे 5 चेंडू झालेत. 1 चेंडू बाकी आहे आणि 1 रनने धाव फलक पुढे जाईल. एकूण धावा सुधीर 43. शेवटचा 1 चेंडू बाकी. 7 फटके स्ट्राईक रोटेट करतोय. मागचा सामना आपण पाहिला. एका धावेची किंमत किती मोठी होती आणि हा एक सामना जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 षटकाची मॅच. सध्या 4थं षटक सुरू आहे आणि एकूण शेवटचा षटक देखील बाकी. 7 फटके तयार. समोर आकाश. आंबे विरुद्ध डोंगरचा पाडा. अंतिम बॉल. बेगेट ऑन साईडला लॉफ्टेड फटका. हवेमध्ये व्हेरी क्लोज. कॅच ड्रॉप. 7 फटकेला हे जीवनदान मिळालं. एक मोठा फलंदाज आहे तो. मात्र कठीण झेल सापडला नाही. थोडी निराशा असेल आंबे टीमच्या मनामध्ये. थोडी शंकाही असेल. तर प्रवीण इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी जे गौरव चिन्ह आहे बघा स्वर्गीय काशीनाथ काना फडके यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री भीम काशीनाथ फडके यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. स्पर्धेला सर्वचे सर्व चेंडू श्री नरेश नारायण फडके डोंगऱ्याचा पाडा आणि श्री आत्माराम अनंता गोंधली खेरणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यानंतर सामनावीरसाठी आपण पाहतो जो हेल्मेट आणि गौरव चिन्ह सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आमचे मित्र ज्ञानेश्वर दादा पाटील घोट आणि सुधीर कटेकर साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सामनावीर चषक स्वर्गीय कुशाल शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम चंदर पाटील माजी उपसरपंच डोंगऱ्याचा पाडा यांनी इथे सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर सुनील सीताराम फडके यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह पुरस्कृत करण्यात आलं. स्वर्गीय गुरुनाथ कमलाकर ढोंगरे यांच्या स्मरणार्थ श्री भगवान कमलाकर ढोंगरे यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह इथे सामनावीरसाठी गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. श्री धर्मा बालाराम फडके डोंगऱ्याचा पाडा. त्याचबरोबर स्वर्गीय दगडू पांडुरंग
फडके यांच्या स्मरणार्थ श्री महेश दगडू फडके आणि त्याचबरोबर बाबूराव कृष्णा फडके यांच्या माध्यमातून इथे सामनावीर हे गौरवचिन्ह पुरस्कृत केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं श्रीराम मित्रमंडळ, विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. येस, थँक्यू सो मच. प्रतीक भोईर आला शेवटचा गोलंदाज. 45 एक गडी बाद. हो, लॉफ्ट केलाय अंतिम गोलंदाजावरती. पहिल्या बॉलवर त्याचं स्वागत केलं. भव्य दिव्य वेलकम 6 प्रतीकसाठी. 51 धावा आणि खास करून व्यासपीठावरती असलेल्या हुसेनचे अख्तर साहेब यांचं स्वागत या षटकाराने केलं. या मंचावरती आलेला प्रत्येक पाहुणा विचार करतो. हॅलो. आणि हुसेन प्रवीण जर आपण विचार केला, हुसेन अख्तर साहेबांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक इथे खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचं आपण खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल तेवढं कमीच आहे, कारण या स्पर्धेला एक अनमोल सहकार्य आज त्यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाल्याबद्दल हुसेन अख्तर सर तुमचं आणि तुमच्या परिवाराचं आम्ही ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने इथे आभार व्यक्त करतो. पाहुणे विचार करतात की या स्पर्धेला एकाही व्यक्तीचा बॅनर का नाहीये, ही स्पर्धा आगली वेगळी काय, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पुन्हा एकदा या बॉलला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल पकडतोय. प्रदीपचा खेळ संपलाय आणि हा दुसरा गडी बाद. मी आता उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये जे पाहुणे येत आहेत ते नेहमी विचार करतात की या स्पर्धेमध्ये एकाही नेते मंडळीचा बॅनर का नाहीये. दिनेश दादा खानावकर देखील विचार करत असतील. बघा किती दमदार स्पर्धा आहे मित्रांनो. इथे फक्त क्रिकेट आणि क्रिकेट खेळलं जातं. ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि क्रिकेटसाठीच ओळखली जाते. निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने संपूर्ण कटआउट्स पाहतो ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. असे सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचं खऱ्या अर्थाने कटआउट्स प्रवीण आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि या स्पर्धेकरता आपल्या संस्थेकरता श्रीराम आणि विठ्ठल रखमाई मित्रमंडळ जे आपली सामाजिक संस्था आहे, समाजसेवेचा वसा ज्याने हाती घेतलेला आहे, या संस्थेसाठी डोंगरेचा पाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रतीक विष्णुशेठ ढोंगरे यांच्या वतीने त्यांच्या वतीने 25,000 रुपयाचं इथे कॅश प्राईज देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून हे 25,000 रुपये आपल्याला सुपूर्द इथं करण्यात आलेले आहेत. जयंत डोंगरे याचं देखील विशेष योगदान राहिले या स्पर्धेसाठी. जो बॅटिंग करतो स्ट्राईक एंडला 1 रन कंप्लीट केली. 52 धावा, 52. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हर आणि 7 फटके ज्याची गरज होती स्ट्राईक एंडला जाण्यासाठी. शेवटने 2 षटकार मारले आणि शेवटच्या पिकअप शॉटमुळे हा या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडला. आणि मागे प्रदीपने 1 षटकार मारला. ते 3 चेंडूच्या 18 धावा मात्र डोंगरच्या पाडा संघाला जीवनदान ठरतील. परंतु आंबेड संघाचा विचार केला हाही एकदम फायटिंग आणि चांगला फलंदाचा भरणा असलेला संघ आहे. त्यांच्याकडे देखील पॉवरफुल फलंदाज आहेत, त्यामुळे मोठी मॅच होणार. अंतिम ओव्हर 3 चेंडूचा मारा बाकी. पाहुण्यांची प्रचंड गर्दी व्यासपीठावरती. त्यांचं देखील आपण स्वागत करू या इनिंग ब्रेकमध्ये. तर सन्माननीय प्रतीकदादा डोंगरे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये. आपल्या गावचा संघ खेळतो तेव्हा नेहमीच गावातील लोकांचा पाठिंबा आपल्या खेळाडूंना दिला जातो. बॉल तयार. प्रतीक ऑन साईडला उडवलाय, लॉफ्ट केलाय. 7 फटके नावाचं वादळ घोंगावतो या मैदानामध्ये. षटकार. आणि प्रदीप तुम्हा दोघांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज 250 फडके डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने ते जमा करण्यात आलेलं आहे. 3 षटकार मारले शेवटने. 3 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 23 धावा आल्यात आणि संघ पोहोचला 58. शेवटचे काही चेंडू बाकी असतील. फक्त आणि फक्त 58 धावा. टार्गेट सेट बॉल केला जाईल. जर आला षटकार तर 64, चौकार आला तर 62 जवळ हा संघ पोहोचेल. उमेश डोंगरे यांचं देखील आता आगमन झालंय. संतोष चौधरी साहेब पंच हे देखील सामन्याचा इथे आनंद घेत आहेत. आज या पॅनलमध्ये विशाल पाटील सर आम्हाला जॉईन करतील. अंतिम चेंडू गोलंदाज सज्ज. टार्गेट सेट बॉल. आंबे विरुद्ध डोंगराचा पाडा. कमी गतीने टाकलाय. 4था षटकार. शेवटच्या बॅटमधून काय अफलातून बॅटिंग केली 7 फटकेने. जेवढी त्याची चांगली कामगिरी आयोजनामध्ये राहिली तेवढी बहरदार कामगिरी
त्याची बॅटिंगमध्ये देखील राहिली. शेवण अफलातून खेळ, टार्गेट सेट झाल्या धाव फलकावरती. एकूण धावा 64 आणि सामना जिंकण्यासाठी 65 धावेची गरज टीम आंबे संघाला. जाऊया स्वागत कक्षामध्ये. तर यानंतरची लढत असेल बघा, जियान 11 वल्लभी विपक्ष राधाकृष्ण तोंडरे अशी लढत असणार आहे. रुनल 11 नारेन आणि राधाकृष्ण तोंडरे अशी लढत असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तत्पूर्वी मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. तर हुसैन अख्तर साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. हुसैन अख्तर सर आइए, यहाँ पर आपका सन्मान किया जाएगा. निश्चित स्वरूपात या स्पर्धेकरता हुसैन अख्तर साहेबांच्या माध्यमातून अख्तर एंटरप्राइजेसचे ते ओनर्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता टू व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मी यापूर्वीच उल्लेख केला होता संत वचनाप्रमाणे की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत, देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले. या संत वचनाप्रमाणे निश्चित स्वरूपात आपण अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड तेवत राहू. क्रीडा क्षेत्राला या उक्तीप्रमाणे या स्पर्धेकरता आपण टू व्हीलर्स बाईक इथे खऱ्या अर्थाने पुरस्कृत केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने हुसेन अख्तर आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत. मरेप्पा वैष्णव एंटरप्राइजेस आणि खऱ्या अर्थाने बघा श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळाच्या वतीने जो समाजसेवेचा वसा आहे करंबेली एलमार भल्याची वाडी येथे आदिवासी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने ज्या ज्या शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात या मित्रमंडळाच्या माध्यमातून तिथे सुद्धा हुसेन अख्तर साहेब आपण आवर्जून खऱ्या अर्थाने तुम्ही तिथे सुद्धा उपस्थित राहिलं होतं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. एक चांगली संकल्पना आहे. श्री विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा या स्पर्धेमध्ये जो जो इन्कम होईल त्याचा वापर मात्र खऱ्या अर्थाने आपल्या विभागातील मग करंबेली एलमाल भल्याची वाडी विभागातील जे आदिवासी बांधव आहेत त्यांना शैक्षणिक साहित्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि एखादी शाळा दुरुस्ती करण्यासाठी मात्र आमची सर्व ऑर्गनायझर कमिटीचा खूप मोठं योगदान असतं. यानंतरचा सन्मान असेल हॅलो नाणेफी केली जाईल. या दिनेशदादा खानावकर यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. हॅलो इथे नाणेफेक केली जाईल. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान परी 11 राधाकृष्ण तोंडरे क्रिकेट संघ विपक्ष रुनव 11 नारायण. दिनेशदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. दिनेशदादा खानावकर इथे उपस्थित आहेत. दिनेशदादा खानावकर यांचा येतोची सन्मान श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ इथे दिनेशदादा खानावकर यांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. दिनेशदादा आपलं स्वागत आहे आणि आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक आपण संपन्न करायचे आहे. प्रथमेश खानावकर या आपण आपला येतोचे सन्मान इथे केला जाईल. प्रथमेश याचे आपण प्रथमेश खानावकर यांचा येतोचे सन्मान केला जाईल. प्रथमेश या वेल कमी आहे आपल्याकडे आणि यानंतर लगेच दिनेशदादा खानावकर यांच्या शुभास्ते रुनव 11 कैलाश पाटील नारायण पाहतो, एका बाजूला प्रमोद पाटील तोंडरे यांना पाहतो आणि नाणेफेक इथे संपन्न होईल. प्रथमेश याचा येतोचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. या दिनेशदादा खानावकर आपल्या शुभ हस्ते इथे रुनव 11 नारायण विपक्ष परी 11 राधाकृष्ण तोंडरे या हुसेन साहेब आणि दिनेशदादांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक संपन्न होईल. या हुसेन साहेब या पण खूप मोठं योगदान आहे तुमच्या या स्पर्धेला. चला सामन्याकडे आपण वळणार आहोत. लगेचच आमचे समालोचक मित्र तिथे जोडले जातील. लहू फडके जोडले जाणार आहेत. तत्पूर्वी नाणेफेक इथे संपन्न होईल. या अत्तर सर इथे उपस्थित इथे बघूया नाणेफेकीचा कौल. हुसेन साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे.
चला नाणेफेक करायची आहे. इथे नाणेफेकीचा कौल तोंडरे क्रिकेट संघ. फक्त निर्णय शतरक्षण करण्याचा निर्णय परी 11 राधाकृष्ण तोंडरे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ऋण 11 नारायण क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. चला सामन्याकडे आपण वली या. लहू फडके यांच्याकडे आपण. थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच प्रवीण जी टेम्बे सर. पहले राउंड का मुकाबला नंबर 3 स्वर्गीय खुशाल दादा 11 गावदेवी डोंगरेचा बडा बनाम. आज इथे आलेले आमचे दिनेश दादा खानावकर नावडे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5001 रुपयाचं देणगी स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने दिनेश दादा खानावकर नावडे आपला आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. पहले राउंड का मुकाबला नंबर 3 स्वर्गीय खुशाल दादा 11 गावदेवी डोंगराचा बडा बनाम आई गावदेवी जरीमरे आई भूमिका 11 आंबे. पहले सत्र में बल्लेबाजी की डोंगराचा बड़ा टीम ने और 64 रन बनाकर 65 रनों का लक्ष्य. वेरी गुड बॉलिंग. गेंदबाजी की कगार पे डोंगरी बड़ा टीम की ओर से पहली ओवर तेजस डोंगरे. पहली बॉल के ऊपर LBW गोल्डन डक बल्लेबाज ऋतिक पाटिल पैवेलियन के रास्ते और दूसरी बॉल डॉट. बेहतरीन गेंदबाजी, काफी लंबा रनअप यहां से देखने को मिल रहा है. तेजस डोंगरे फिर एक बार तैयार. बढ़िया बॉल, यॉर्कर दिखाई लेकिन अवे फ्रॉम द बॉडी लाइन, बदन से दूर रखने की कोशिश. डॉट बॉल. पहली 3 गेंदे सटीक जगह पे निशाना, उसमें से तो पहली बॉल LBW विकेट मिली, गोल्डन डक मिला. बल्लेबाज ऋतिक पाटिल 0 की स्कोर पे पैवेलियन के रास्ते. अंबे टीम इस मर्तबा 1 विकेट कोई रन नहीं 0 रन बनाए. यहां से लक्ष्य मिला है 65 रनों का. कोशिश करनी होगी 65 बनेंगे कैसे. फुल टॉस, गलती जरूर थी तेजस के माध्यम से लेकिन ड्राइव ऑन साइड में लॉन्ग ऑन की रीजन में काउ कॉर्नर की रीजन में वहां पे 7 पड़ के क्या बढ़िया बल्लेबाजी की. 7 पड़के में पहले सत्र में लगभग 4 छक्के दागे थे इस खिलाड़ी ने. एक हरपन मौला खिलाड़ी, ऑलराउंडर परफॉर्मेंस अपनी टीम के लिए हमेशा उनके माध्यम से देखा जाता है और आज अहम वक्त पे आके बढ़िया बल्लेबाजी. नेक्स्ट बॉल, ये भी बॉल डॉट थी. अगला मुकाबला नारायण टीम का है तो डगआउट की तरफ आ रहा है. सभी खिलाड़ियों को निमंत्रण है. कैप्टन ने बुलाया आपको, शायद बैटिंग करनी है आपको. यस, देखिए स्क्रीन के ऊपर आईसीसी का सबसे बेहतरीन अवार्ड प्लेयर ऑफ द ईयर का अवार्ड जसप्रीत बुमराह का मिला और वो कटआउट आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर. बूम बूम बुमराह. वेरिएशन, धीमी गति वाली गेंद. अब तक सभी गेंदें तेज तर्रार वाली थी लेकिन ये गेंद देखिए कितनी धीमी गति गेंद. और ओवर नंबर पहला यहां से समाप्त. इकोनॉमिकल ओवर यहां से दिखाई. स्कोर कार्ड के ऊपर रन एक ओवर समाप्त मान. यस, थँक्यू. व्यासपीठावरती आपण पाहतोय तोंडरे शाखा प्रमुख महेंद्र जयराम पाटील दादांचं आगमन झालंय. खरं त्यांचा गावचा संघ पुढील सामना खेळणार. आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आकाश पाटील ML ट्रान्सपोर्टचे ओनर तेही सामन्याचा आनंद घेत आहेत आणि पोलीस पाटील कोलवाडी प्रमोद आगलावे आपलंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समेत माजी उपसरपंच आंबे येथे सन्मान्य विठ्ठोबाजी भोईर त्यांचे स्वागत. व्यासपीठावरती पोलीस निरीक्षक पोलीस पाटील कोलवाडी प्रमोद आगलावे यांचा सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारावा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रचंड गर्दी तुम्ही पाहताय कारण शिरवली विभागाचे संघ सध्या खेळत आहेत. एका बाजूला डोंगरचा पाडा आणि एका बाजूला आंबे. आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी हे प्रेक्षक आलेत. तत्पूर्वी काय पाहुण्यांचा आपण इथे सन्मान करतोय. प्रमोदजी आगलावे कोलवाडी पोलीस पाटील त्यांना म्हटलं जातं. सन्मान्य संतोषजी तांबोली यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचे मी सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय विठ्ठोबाजी भोईर उपसरपंच आंबे तुम्हाला विनंती असेल यावं स्वागत कक्षामध्ये आणि आपला सन्मान स्वीकारावा. विठ्ठोबाजी यावं. थँक्यू.
थैंक यू सो मच। पहली गेंद वेलकम, स्वागत किया अक्षय कडू। हालांकि बूम बूम नाम से वो परिचित है और उनके ऊपर आक्रमण। पहली बॉल 6 रन। शिरडी वाले साईं बाबा आया है। उस दिशा में मैच सिंगल बनेगा। मुकाबले में गर्माहट आनी चाहिए। अगर सिंगल डबल से काम बनेगा नहीं अंबे टीम के लिए आज से, क्योंकि टारगेट बड़ा है, 65 रनों का लक्ष्य है और पहली ओवर में मैच सिंगल बना, एक विकेट भी गिरा। और दूसरे ओवर का यहां से वेलकम किया बल्लेबाज रोशन पाटिल ने, छक्का। उसके बाद में एक बेहतरीन कमबैक अक्षय कडू द्वारा यॉर्कर दिखाई, उसके ऊपर सम्मान, मैच सिंगल बना। अब स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज आकाश बोईर एज अ ओपनर, लेकिन वेरिएशन अक्षय कडू की ये खासियत है, हमेशा बल्लेबाजों को यहां से दुविधा में डालते हुए कि अक्सर उनकी गेंदबाजी एक्शन तेज कर रहा है, लेकिन कभी कभी यहां पे ये गेंद, ये वेरिएशन काफी धीमी गति वाली और बल्लेबाजों को चकमा। डॉट बॉल आई, ओवर नंबर दूसरा यहां से चालू है और इसमें तीसरी बॉल डॉट आई। ये देखिए उनकी अजीब गरीब ये चीख और उसमें तेज तर्रार वाली गेंद, बल्लेबाज को सामने की तरफ से चकमा दिया इस बॉल ने। फिर एक बॉल डॉट आई। आकाश बोईर एज अ ओपनर अब तक 4 गेंदे सामना किया, चारों भी गेंदे डॉट। पहले ओवर की आखिरी 2 गेंदे डॉट, अब इस ओवर में स्ट्राइक मिली, 2 गेंदे डॉट। यानी ये बल्लेबाज मैदान के अंदर किस लिए भेजा गया, क्या डॉट बॉल या बड़े रन? ये सवाल जवाब देना होगा, लेकिन जवाब है नहीं इसके पास। एक और गेंद डॉट, एक और शून्य इस बॉल के ऊपर। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया कमबैक एज अ गेंदबाज अक्षय कडू। टोटल रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे महज 8 रन। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, आखिरी गेंद बची है, यानी 11 गेंदों में महज 8 रन बनाए, 65 का लक्ष्य। यानी अभी भी देखा जाए तो लगभग 57 रन चाहिए। बढ़िया स्ट्रोक, कैच का मौका डीप पॉइंट में, प्रदीप थे वहां पे, बेहतरीन कैच। 1 मोर विकेट डाउन, रोहित थे वहां पे। लाजबाब लाजबाब पुरी हो, याच्या मग तकड नका लागू, ह्यो चिट्ट्या बॉलर आहे, 1 रुपयाचा चॉकलेट पण ना खायला दे। सारे पनवेल तालुक्यामध्ये त्याच्या लागे ना कोणीही नदी, जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र, जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र। समीर फडके भाईंची एंट्री। देखिए एक खिलाड़ी को डोंगरेचापाड़ा टीम जरूर मिस करती होगी, क्योंकि जिस खिलाड़ी ने इन पूरे खिलाड़ियों को तैयार किया, उसके नाम की जर्सी स्वर्गीय कुशाल दादा स्मृति, ये देखिए जर्सी उन्होंने परिधान की है। उस शख्स के लिए 2 लाइनें जरूर मैं बोलना चाहूँगा। एक बड़ी हस्ती थे, ॲज अ कॅप्टन थे, लेकिन अब हमारे बीच में नहीं है। दादा आता तुमचा सहवास जरी नसला तरी तुमची स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावरती, आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये खुशाल दादा तुमची आठवण नक्की येईल। त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करून या स्पर्धेकडे वळत आहोत। नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार होता तेजस डोंगरे आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये, आणि इथे चेंडू आलाय, 1 धाव। गेंदबाज तैयार तेजस डोंगरे अपने सेकंड स्पेल में और अपनी टीम की जैसे तीसरी ओर। कैच का मौका, ऑन साइड में खिलाड़ी है, लेकिन उसने सोचा कि यार यहां से कैच नहीं पकड़ेंगे, हम मैच गेंद को रोकेंगे। सिंगल बना, सिंगल डबल से यहां पे काम बनने वाला नहीं है। आई गावदेवी जरीमरे आई भूमिका 11 आंबे टीम के लिए।
देखिए बरसात जब चलती है इंसान छाता लेके चलता है, बरसात के अंदर छाता लेके खड़ा तो रहता है। क्या छाते से बारिश कभी रुकती है? नहीं रुकती, लेकिन उसमें खड़े रहने की ताकत और साहस जरूर देती है। इसी तरीके से अंबे टीम यहाँ से सिंगल डबल बना रही है। क्या ये मुकाबले की जीत पाएगी? नहीं, लेकिन साहस जरूर देगी उन्हें। बढ़िया स्ट्रोक, लेकिन बल्ले का ऊपरी हिस्सा लगा। महज 38 सर्कल के अंदर गेंद रुकी और वहां पे शायद कुणाल थे। बढ़िया फील्डिंग कुणाल द्वारा। सबकी निगाहें आज कुणाल की तरफ होगी। लंबे अरसे के बाद प्लेइंग 11 का हिस्सा बने। जी बिल्कुल बिल्कुल, आपने बिल्कुल सही कहा। कुणाल पाटिल पे सभी की निगाहें, खास करके हमारे बंटी की, क्योंकि कुणाल बंटी की जोड़ी A1 है और कुणाल को मौका मिला है। पैकर भी बनते कभी कभी अभी इस टीम के। यस, आंबेगावचे आमचे सन्मान्य रामचंद्रजी रंधवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती। नेक्स्ट बॉल, आड़े बैट से खेलने की कोशिश, घुटना भी बोड़ा था, लेकिन बल्ले के पल्ले सही तरीके से गेंद नहीं आई और उसका फायदा 2 रन। बढ़िया रनिंग। यहां पे 2 खिलाड़ी दौड़े थे, खुद तेजस भी और सामने से अक्षय कड़ू आए थे, लेकिन सोचा भाई गेंद को कौन पहले पकड़ेगा। उतना समय मिला बल्लेबाजों को और 2 रन आसानी से मुकम्मल। टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन यहाँ पे अर्जित हुए 13 रन 2 विकेट के नुकसान पे। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। अब तक गेंदें हो चुकी 4, यानी तेजस की सेकंड स्पेल की महज 2 गेंदें बची है। जब बड़े स्ट्रोक नहीं आएंगे तो क्या ये अंबे टीम लक्ष्य की तरफ किस तरीके से पहुंचेगी, ये सोचने वाली बात है। अगली बॉल स्लोर, लेकिन वहां पे कैच की कोशिश जरूर थी। शायद विकास थे वहां पे। यस, विकास ही थे और एक टप्पे की मदद से गेंद को रोका उन्होंने। विकास की पिछले साल की एक इनिंग मुझे याद है, एंड मोमेंट पे आए थे, एक बड़ा विनिंग स्ट्रोक उन्होंने दिखाया था। शायद वो उनका लाइफ का एक एकलौता मुकाबला था जिन्होंने अपनी टीम को जिताया था। वो मुकाबला काफी बड़ा था। उसके बाद में कई इनिंग उन्होंने दिखाई, लेकिन वो पहला मुकाबला था उनका। लॉफ्टेड गेंद को जरूर लॉफ्ट किया, स्क्रीन के बगल में से अक्षय खड़ू को चकमा दिया एक ठप्पे ने। गेंद सीधा बाउंड्री से बाहर, मिलेंगे 4 रन। चेक व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय हुसेन अख्तर साहब, खऱ्या अर्थाने एक सिविल कॉन्ट्रैक्टर है और उनके माध्यम से जब भी श्रीराम मित्र मंडल, रकमाई मित्र मंडल जब भी सामाजिक कार्य करते, शैक्षणिक कार्य करते, सबसे बड़ा योगदान अगर दोस्तों किसी का होगा ना तो इस शख्सियत का। इस बार भी देखिए इन्होंने बाइक के लिए जो कंट्रीब्यूशन है वो सबसे अधिक दिया है, 40,000 का। और जब भी हम सामाजिक कार्य करते हैं, यानी एजुकेशन सिस्टम स्ट्रांग करने का काम करते हैं, तब हुसैन अख्तर साहब खुद हमें कॉल करते कि हमें यहाँ पे मौका दीजिए, हम आपकी मदद करेंगे। ये शख्स है और कहते हैं शख्स नहीं शख्सियत बनो, क्योंकि शख्स मिट जाता है, शख्सियत जिंदा रहती है लहू फट के। और ये शख्स है और जिनका हम यहाँ पर दिल के गहराई से इस्तेमाल करेंगे, स्वागत करेंगे कि हुसैन अख्तर साहब आप जो भी योगदान देते हो ये वेस्ट नहीं होगा, इसका अच्छा उपयोग हो रहा है। और देखिए जिन लोगों को पढ़ाई करने के लिए दिक्कतें आ रही है, एजुकेशन सिस्टम स्ट्रांग करने, वहाँ पर अच्छी जगह पर आपका पैसा इन्वेस्ट हो रहा है, तो ये बहुत अच्छी बात है लहू फट के सर, और उनका भी वहाँ पर योगदान मिल रहा है। मैं उनकी तारीफ करूँगा और उनका स्वागत भी करूँगा। मंच पर सामाजिक कार्यकर्ता संतोष जी तांबोली का आगमन हो चुका है और साथ में एस्ट्रोलॉजिस्ट सम्माननीय गोपाल शास्त्री भट्ट जी, इनका भी कुछ ही क्षणों में यहाँ पर स्वागत होगा, उनका भी हम स्वागत करेंगे। हुसैन अख्तर साहब के साथ उनके खास मित्र बरियप्पा यहाँ पर मौजूद है, उनका भी हम हार्दिक स्वागत करते। तर मॅच सुरू आहे, पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। थँक्यू सो मच प्रवीण सर, आपण एका गोष्टीचा चांगला उल्लेख केला, कारण का त्या स्पर्धेबद्दल आपण एक जरूर म्हणू शकतो, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी। आमची खरी तर ही स्पर्धा आहे समाजाच्या विकासासाठी, एक पाऊल समाजाकरिता। खरं तर या स्पर्धेचं स्लोगन राहिलं गेलं मनात घर करणारी माणसं, आणि त्याने हे दाखवून दिले। तब्बल 12 वर्ष झाली या स्पर्धेला, आणि या स्पर्धेतून होणारा जो नफा आहे तो अगदी गरजू आणि विद्यार्थी लोकांना खरं तर त्याचा फायदा मिळतोय। चलेंगे मुकाबले की तरफ, यहाँ से रुक करेंगे। अभी बची हुई गेंद है 12 और जरूरत है 47 रनों की, 47 टू विन। काफी बड़ा टारगेट। गेंदबाज तैयार, अनिकेत फड़के अपकमिंग स्टार है डोंगरा चपाटा टीम की ओर से। 12 गेंदे 47 की जरूरत। पहली बॉल को लॉप किया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम,
7 फटके थे वहां पे लॉन्ग ऑन की रीजन में, बेहतरीन कैच, 1 मोर विकेट डाउन। अहो द्या की न्याय स्थानिक इथल्या जिसके मालक सम्मानीय उनका भी हम स्वागत करेंगे। खास करके ये जो सामाजिक कार्य हुसैन मरियप्पा जी स्पेशल जो एंटरप्राइजेस ने देखा तो वो भी उनके साथ यहाँ पर जुड़ गए, उन्हें भी बहुत अच्छा लगा और आगे चल के हुसैन अख्तर साहब के साथ जो हमारे मरियप्पा वैष्णव एंटरप्राइजेस के मालक है वो भी जुड़ेंगे और सामाजिक कार्य में अपना अच्छा योगदान देंगे। एक बड़ा मैच है उसकी तरफ भी हम चलेंगे और मेहमान नवाजी भी करेंगे। दो तरफा ये माहौल बनेगा यहाँ पर, थोड़ी दिलगरी भी व्यक्त करेंगे लहू जी क्योंकि मेहमान बहुत ज़्यादा यहाँ पे। थैंक यू सो मच। हम भी समझ सकते हैं मेहमान कितने तादाद में, उनका स्वागत सम्मान होना चाहिए, ये भारतीय संस्कृति। और मंच के ऊपर वो जारी हमारे प्रवीण टेम्बे सर, उनके द्वारा गेंदबाज तैयार, अनिकेत पड़के, विकेट मिला पिछली बॉल के ऊपर और ये फुल टॉस, 2 खिलाड़ी थे उसमें छोटी सी दरार, गेंद हो गई फरार, मिलेंगे 4। गौरव करण्यात आला त्या आदरणीय गुरुवर्य गोपाल शास्त्री भटजी यांचं इथे आगमन झालं आहे। मी गोपाल शास्त्री भटजी यांचं मनपूर्वक स्वागत करेल। नाशिक उद्योजक भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आणि बेस्ट ॲस्ट्रोलॉजर त्यांना इथे म्हटलं जातं। यट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स। अक्षय कनेरे, पहली बॉल के ऊपर चौवा, ये देखिए लेट कट, कैच का मौका प्रदीप थे, कैच ड्रॉप, विकेट कीपर, यहां से कैच छोड़ी, बल्लेबाज को मौका, जीवन दान मिला। लेकिन ये जीवन दान कितना कारगर साबित होगा अंबे टीम के लिहाज से। गेंदे बची यहां से 9 और जरूरत है 42 रनों पे। और गेंदबाजी के एक्शन में अनिकेत पड़के, जो वल्लभ नाइट रजनी में सरपंच उप सरपंच उस प्रतियोगिता में बेस्ट गेंदबाज के खिताब से नवाजे गए थे, वो गेंदबाजी के क्रम पे एक बढ़िया गेंदबाज, उभरता हुआ सितारा, डोंगरी चपाड़ा टीम की ओर से बेहतरीन लाजवाब मैग्निफिसेंट गेंद थी इस मर्तबा, काटा बदलने वाली गेंद, डॉट बॉल आई। अब समीकरण देखने को मिलेगा, गेंदे बची यहां से 8 और 42 की जरूरत, एक बड़ा लक्ष्य। क्या ये चेस होगा, क्या पलटवार होगा, यहां से रिकॉर्ड ब्रेक बनेगा क्या अंबे टीम के लिहाज से? कोई ऐसा बल्लेबाज उभर के आएगा कि इतने रन बनाएगा 8 गेंदों के भीतर? ये थोड़ा सा प्रेशर देखिए, गेंदबाज की प्रशंसा हुई और यहां से खराब डिलीवरी, वाइट बॉल दिखाया, यानी 8 गेंदे बचे और यहां से लक्ष्य होगा 41 रनों का। क्या यह मुमकिन होगा? हो सकता है, क्योंकि सभी छक्के अगर बल्लेबाजों ने दागे तो जरूर हो सकते। क्रिकेट पे अक्सर ये होते रहता है, लेकिन किंतु परंतु होते वाले बातें, इनके ऊपर कभी भरोसा नहीं होता है। नेक्स्ट बॉल ड्राइव किया, हेलीकॉप्टर छोटा था, सीधा लॉन्ग ऑफ की रीजन में मैं सिंगल बनेगा। यहां से काम बनेगा नहीं, क्योंकि गेंदे बचे अब 7 और रन यहां से चाहिए 40, यानी 7 के 7 छक्के दागने होंगे, यानी किसी बल्लेबाज के पास अब टाइम नहीं होगा। भाई आप प्रैक्टिस के द्वारा छक्के दागते हो, तो आज करके दिखाने का ये मौका आया है अंबे टीम कि भाई कुछ करो ऐसा कि दुनिया करे आपको सलाम। 7 गेंदे 40 की जरूरत, स्ट्रोक तो काफी बढ़िया, लेकिन कैच का मौका, फिर एक बार कैच ड्रॉप। अगर रन मैं कहूंगा प्रवीण सर 20 या उससे कम होते तो ये कैचेस कितने महंगे होते। ये अक्सर होता है क्रिकेट में, लेकिन यहां से डोंगरी चपाड़ा टीम खुश होगी। इस बॉल के ऊपर मैं सिंगल बना, यानी 6 गेंदे बची, 39 रनों की जरूरत। व्यासपीठावरती पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय, थोडाच वेळ आपल्याला मिळालेला आहे आफ्टर द ओव्हर। तोंडरे शाखा प्रमुख सन्माननीय महेंद्र जयराम पाटील, महेंद्र पाटील दादांचा इथे व्यासपीठावर शुभ सन्मान केला जाईल। सन्माननीय महेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आपला स्वागत घेण्यासाठी। शाखा प्रमुख त्यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं चांगलं योगदान देण्यात आलं, त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि त्यानंतर ML ट्रान्सपोर्टचे ओनर आकाश मोतीराम पाटील यांचा सन्मान केला जाईल। आकाश पाटील
यांच्याकडून स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ देण्यात आलंय. आकाश पाटील या तुमचा देखील सन्मान केला जाईल. हे दोन सन्मानी पाहुणे मित्र उल्लेख करेल की तोंडरे संघ आता इथे खेळणार आणि आमचे तोंडरे संघाचे प्रमोद पाटील एक नामांकित फलंदाज, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू जेव्हा मॅच सुरू होईल. तोंडरे संघाचा अध्यक्ष आम्ही प्रमोद पाटीलला म्हणतो आणि तोंडरेकरांचा सध्या आपण सन्मान करतोय. यस, बैक टू कमेंट्री बॉक्स. मैच की तरफ नजर, विकास की तरफ गेंद आई, लेकिन यहाँ पे क्या, ये तो गेंद आउट ऑफ द पार्क. 6 रन. तो कितने मुश्किल बनती. छक्का नंबर दूसरा, देर से आए जरूर, क्या दुरुस्त बनेंगे. 2 छक्के लगे. वेस्टवर्ड की भी याद आती है जब वेस्ट इंडीज चैंपियन बनी थी T20 में, जब उन्होंने 4 में 24 चाहिए थे इंग्लैंड के खिलाफ, वो दागे थे. युवराज सिंह ने 6 में 6 दागे थे. वही भी उस टाइम में भी थी, इंग्लैंड थी, उसमें भी जीत हासिल की थी. क्या अंबे टीम इस मुकाबले में जीत पाएगी. वाइट बॉल, कहानी में ट्विस्ट होगा जरूर. ये होना भी चाहिए था अंबे टीम के लिहाज से. 2+1 यानी 3 रन बने, काम बनेगा. गेंदे बची यहां से 4 और जरूरत रहेगी अब 24 की. 4 में 4 छक्के. कैचेस कितने इंपॉर्टेंट होंगे जो विकास ने छोड़ा. सामने की तरफ एक भी कैच छोड़ा. 2 कैचेस महत्वपूर्ण रहेंगे इस मुकाबले में. अगर कहीं ये बल्लेबाज बची हुई 4 में 4 छक्के दागेगा तो इतिहास बनेगा इस सरजमीन पे. मुकाबला करवट बदल रहा है और 7 फटके कारनामा कर रहा है. ये देखिए, ये बढ़िया गेंद, विकास फिर एक बार. 2 रन आसानी से बने. कितनी मुश्किलें होती जाती थी. यस, डेफिनेटली बहुत ही मुश्किल है. अब 4-24 चाहिए थे, लेकिन मरियप्पा वैष्णव एंटरप्राइजेस के जो मालिक है उनकी ओर से टूर्नामेंट के लिए 5,000 रुपए का यहाँ पर योगदान आता हुआ उनका स्वागत है. और कुछ हम जिक्र करते हैं मेहमानों का जिन्होंने अच्छा योगदान दिया. देखिए मुकाबला लव पड़ के 1 साइड ही शायद थोड़ा. यस, थोड़ा. छक्का नंबर प्रवीण सर इस ओवर का तीसरा आया. शायद पहली बॉल के ऊपर अगली वाली बॉल के ऊपर आता तो मुकाबला कितना रंगीन बनता था. जी बिलकुल. तर व्यासपीठावरती सन्मान्य धर्माजी फडके साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलंय. भगवानजी डोंगरे यांच्याकडून 5,000चं योगदान, सुनीलजी फडके यांच्याकडून 5,000, रमेश प्रकाशजी म्हात्रे यांच्याकडून 5,000 असेल. त्यानंतर रमेश फडके यांच्याकडून 2,000, काशीनाथ फडके साहेब यांच्याकडून देखील 1,000, महेश फडके यांच्याकडून 5,000, संदीपजी डोंगरे यांच्याकडून 2,000 आणि त्यानंतर मेघनाजी फडके यांच्याकडून 2,000, भालचंद्र फडके 2,000, रामचंद्र फडके देखील 2,000, त्यानंतर राम डोंगरे 1,100, बाबुराव फडके देखील 5,000चे योगदान दिले. सुनील डोंगरे 1,100. हे सर्व ग्रामस्थ आहेत आमचे. मनोहर नाईक यांच्याकडून 500, ज्ञानेश्वर डोंगरे 1,000, अनिरुद्ध फडके यांच्याकडून 2,000, लवूजी डोंगरे 2,500, बालरामजी चांगो डोंगरे यांच्याकडून 2,100 आणि हरिश्चंद्र डोंगरे साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. बघा ग्रामस्थ मंडळचं योगदान बघा. लवूजी आणि तेजसजी संजय फडके यांच्याकडून देखील 2,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. 2 गेंदे 16 की जरूरत. ड्राइव बढ़िया, लेकिन छक्के की तरफ नहीं जाएगी गेंद. इस मुकाबले से शायद पीछे हट रही है अंबे टीम. कोशिश बढ़िया की थी. बल्लेबाज उसके नाम का जिक्र जरूर होना चाहिए, अक्षय कनेरे. शायद ये बल्लेबाज अगर 2 कदम पहले आता था ऊपरी क्रम के ऊपर तो मुकाबला बन सकता था. लो आपको बताना चाहेंगे अंबे टीम के खिलाड़ी है कैलाश दलवी, उनका यह आखिरी मुकाबला है और वो कैलाश दलवी उनका ये आखिरी मुकाबला है. वो भी संन्यास लेने जा रहे हैं, रिटायरमेंट. हम उनको बहुत सारी शुभकामनाएं देते हैं. रैनाथ दलवी अंबे टीम के खिलाड़ी है. हार्दिक शुभेच्छा आगे के सफर के लिए.